हडपसर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य अंडा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांनी मार्च करून तीव्र निषेध नोंदवला तर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे। विशेषतः हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 41 तसेच परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या टाक्यांमध्ये नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। या समस्येबाबत शिवसेनेच्या वतीने आज सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे पाहता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा अंडा मोर्चा आयोजित करण्यात आला। मोर्चा दरम्यान शिवसैनिक आणि नागरिकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। टाक्या उभारल्या, चौकात पाणी नाही, नळात अशा घोषणांद्वारे महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका केली। आंदोलनादरम्यान पाणी टंचाईची तीव्रता प्रशासनाला दाखवून देण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टँकर उभा करून पाण्याच्या टाक्या कशा रिकाम्या राहतात याचं प्रतिकात्मक चित्र सादर करण्यात आले। यावेळी महिलांनी माठ फोडून निषेध व्यक्त करत शासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदवला। आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती। आपल्या सर्वांना माहिती की संपूर्ण पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि गेल्या अनेक वर्ष हडपसर मतदारसंघ असन, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 41 असन, या मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये लोकसंख्या, गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत असताना पुणे महानगरपालिकेच्या वतीने 2014-2015 साली 70/7 माध्यमातून काही 7 टन टाक्या प्रभाग क्रमांक जुना 26 नावाने झालेल्या 41 प्रभागमध्ये जवळजवळ 8 टाक्या या ठिकाणी उभ्या केल्या होत्या आणि जवळजवळ त्या बांधून गेले 5 ते 6 वर्ष त्या ठिकाणी त्या टाक्या बांधून पडलेल्या आहे। गेल्या अनेक वेळा शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेचे आयुक्त असेल, त्याचबरोबर विभाग पाणी पुरवठ्याचे विभाग प्रमुख आदरणीय नंदकुमार जगताप असेल, त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून अनेक वेळा सांगून सुद्धा या ठिकाणी त्यांनी काही पाणी त्या टाक्यांमधून आम्ही गेल्या महिन्यात दिवसामध्ये 20 मीटर जी द्वारबजी मॉल समोर द्वारबजी मॉल समोर सर्वे नंबर 25 मोहम्मदवाडी त्या ठिकाणी ज्या 25 लाख लिटरच्या ज्या 3 टाक्या या ठिकाणी बांधून पडल्या, त्या टाकीमधून बंद नळातून संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे, मग त्या ठिकाणी आमच्या रवीच्या चौकात ज्या आजूबाजूच्या सोसायटी असेल नावाने समाविष्ट झाले, उंडरी, पिसुळी, वड्याचीवाडी, होळकरवाडी, अंडेवाडी, अवतरवाडी गाव असेल, त्या संपूर्ण परिसराला आम्ही बंद नळातून या टाक्यामधून पाणी देणार आहे। त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने ओलांडून सुद्धा आजपर्यंत त्या टाक्यांचं काम या ठिकाणी झालं नाही। परवा दिवशीच पुणे महापालिका आयुक्तांनी जे या ठिकाणी बजेट सादर केलं, त्या बजेटमध्ये जवळजवळ नावाने समाविष्ट झालेली 34 गावे, संपूर्ण 34 गावामध्ये फक्त उंडरी, पिसोळी, वडाचीवाडी, होळकरवाडी, हंडेवाडी, आवतोडवाडी या परिसरामध्ये 60 टाकीचं काम धरायला पाहिजे नव्हतं, परंतु त्यांनी कुठल्याही या प्रभाग क्रमांक 41 मध्ये कुठलीही टाकी जी नव्याने समाविष्ट झालेल्या गावामध्ये पकडले नाही, परंतु बाकीचे जे गाव नव्याने समाविष्ट झाले तिथेही प्रत्येक ठिकाणी त्यांनी 25 लाख लिटरच्या टाक्या त्या ठिकाणी पकडल्या। कुठेतरी नव्याने जे आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले ते कुठेतरी कमी पडत त्यांना दिसतात, पण आमची नागरिकांचा रोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत चाललाय। सर्व सोसायटींचा रोजचा मेंटेनन्सचा खर्च हा टँकरद्वारे जातोय, म्हणून आम्ही या ठिकाणी पुणे महानगरपालिकेसमोर टँकर आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 रोजचे टँकर या ठिकाणी संपूर्ण आमच्या प्रभागात, म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या या ठिकाणी वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही पुणे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। संपूर्ण आमच्या महिला या ठिकाणी पुणे शहराच्या शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे।
आम्ही आजच या ठिकाणी आयुक्ताला भेटून सांगणार की लवकरात लवकर 2 दिवसामध्ये हा सर्व निर्णय या ठिकाणी नाही घेतला तर पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पुणे शिवसेनेच्या वतीने आयुक्ताच्या दालनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. आज आम्ही या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आयुक्तांना इशारा देतोय.